येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आम्ही सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचा उमेदवार आमदार प्रणितीताई शिंदे यांना पाठिंबा देण्याचं आमच्या बैठकीमध्ये ठरलं। त्या बैठकीमध्ये ठरल्यानुसार आम्ही त्यांना या ठिकाणी पाठिंबा बिनशर्त जाहीर करत आहोत पत्रकाराच्या माध्यमातून। आणि ह्या पाठिंब्याच्या दृष्टिकोनातून आम्ही आमच्या संपूर्ण दलित समाजाला, बौद्ध समाजाला एकच आव्हान करतो की येणाऱ्या काळामध्ये भारतीय संविधान वाचवण्यासाठी, दलित मुस्लिमांवर होणारे अन्याय अत्याचार या ठिकाणी कुठेतरी कमी करण्यासाठी, त्यांना आळा बसवण्यासाठी, भारतीय जनता पार्टीला लांब ठेवण्यासाठी काँग्रेसला या ठिकाणी निवडून द्यावं अशी या ठिकाणी विनंती करतो। राम सातपुते हा बाहेरचा माणूस आहे। त्याहीपेक्षा मी सांगितलं की गेले भारतीय जनता पार्टीचे गेल्या 10 वर्षाखाली जे 2 खासदार निवडून आले होते ते एक खासदार म्हणून बरे होते। त्याच्याहीपेक्षा ही राम सातपुते कडक विषारी माणूस आहे। विषारी ह्याच्यासाठी सांगतो की हा RSSचा कुशीतला माणूस आहे। हाफ चड्डीपासून ते फुल चड्डीपर्यंत काम केलेला माणूस आहे। आता सध्या तो संघाचाच माणूस आहे, तो संघाचाच काम करतो। आज सोलापुरामध्ये जे 8 आमदार आहेत किंवा 6 आमदार आहेत, सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये 5 आमदार आहेत, ते 5 आमदार भारतीय जनता पार्टीचे आहेत। म्हणजे ते काय RSSच्या कुशीतले नाहीत। सुभाष देशमुख भारतीय जनता पार्टीचा आमदार आहे, विजयकुमार देशमुख भारतीय जनता पार्टीचा आमदार आहे, आमचे कल्याण शेट्टी भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत, पंढरपूर लोकसभा अवताळे समाधान अवताळे हे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत। परंतु राम सातपुते हा जो आमदार माळशिरसचा आमदार आहे तो आमदार नसून तो RSSचा आमदार आहे। RSSची जी काही खिळे आहे किंवा RSSचे जे विचार आहेत तो विचार या ठिकाणी राबवणारा माणूस आहे आणि तो त्या विचारावर चालणारा माणूस आहे। आज सोलापुरामध्ये ज्या पद्धतीने उमेदवारी जाहीर झाल्यापासून तो सोलापुरामध्ये येतो, त्याचं असं नमतं कुठंही त्याचं म्हणजे असं वक्तव्य आहे का तुम्ही बघा, त्याची वागणूक बघा, त्याचं बोलण्याची ढब बघा। तो अशा जसात बोलतो की जसं काही मी तुमच्या याचा बॉस आहे, तुम्ही निवडून देणं हे तुमचं उपकार आहे, तुमचं काम आहे। मी तुम्हाला असं म्हणजे ज्या पद्धतीने एक उमेदवार म्हणून जसं लीनतेने म्हणा किंवा प्रामुख्याने ज्याची भाषा असते, मी तुमच्या दारी आलो, तुमच्या मतदारसंघात आलो, मला निवडून द्या, ही फक्त असं त्याची भाषाच नाही। तुम्ही दिलंच पाहिजे, केलंच पाहिजे। 17 वर्षापूर्वी 17 वर्षापूर्वी आज 10 वर्षाचा तुम्ही इतिहास सांगा ना, काय केलं तुमचे 10 वर्षामध्ये काय काय केलं सगळं आता भारत देशातल्या लोकांना माहीत झाले। त्यामुळे राम सातपुते आम्हाला या ठिकाणी नकोच आहे। फडणवीसांना दिला नाही, फडणवीसांनी राजकीय बळी दिला आहे। कुणाचा? राम सातपुतेचा राजकीय बळी दिला आहे। कारण ज्या दिवशी सोलापूरमध्ये महाराष्ट्रातील देशातली निवडणूक जाहीर झाली तेव्हापासून काँग्रेस पक्षाच्या उमेदवार म्हणून प्रणितीताई शिंदे अगोदर जवळ 15 दिवस त्यांची उमेदवारी जाहीर झाली, महिनाभर अगोदर झाली, तेव्हापासून भारतीय जनता पार्टीला उमेदवार या ठिकाणी मिळण्यासाठी प्रयत्न होता। तो कशा पद्धतीने होता की गेल्या वेळेसारखं प्रकाश आंबेडकरांसारखा माणूस, हा मधला माणूस, तिसरा माणूस की जो माणूस 1.5 ते 2 लाख मतं खाईल असा माणूस त्यांना हवा होता किंवा पाहिजे होता, तो त्या ठिकाणी मिळाला नाही। आणि म्हणून त्यांची चाचपणी झाली 15-20 दिवस, महिना, आणि शेवटी राम सातपुतेला म्हणलं आता तू सोलापूरशिवाय तुला दुसरं कोण नाही, तूच त्या ठिकाणी गेलं पाहिजे, तूच बळी झालं पाहिजे म्हणून त्यांनी पाठवलं। राम सातपुतेचा हा एक राजकीयदृष्ट्या बळी घेतलेला आहे आपल्या फडणवीसने, मी सांगतो आज।